नमस्कार. कशा आहात सगळे? तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर छान असा सूर्य उगवताना दिसतोय. नाहीतर सध्या ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसतच नव्हता. इकडे मी आज टाकली वांग्याच्या भाजीसाठी वांगी आणि इकडे माझी ही शेवटची पोळी होती. ती छोटीशी झाली, ती शिजवून घेते. आणि आता मुलाला इथे छान खरपूस अशा कडक पोळी खायची होती म्हणून एक पोळीचे तुकडे केले आणि तव्यावर टाकून तेल आणि मीठ टाकून छान असे कडक करून घेते. पापडासारखे छान कुरकुरीत लागतात ते. आणि परत तिकडे आता रात्रीची गिलक्याची भाजी इथे पडलेली होती, तर मग आता ही कोणी खाणार तर नाही आणि टाकूनही कशी द्यावी, त्यासाठी मी इथे ती आता परातीत टाकून घेतली आणि गव्हाचं पीठ टाकून घेते. त्यात मी आता तिखट मीठ टाकून घेईल. आता आपले हे पोळीचे तुकडे एका साईडला कडक झाले, आता ते बाजू पलटून घेते. आता मी यात सगळे मसाले टाकून घेते. मसाले म्हणजे फक्त तिखट, मीठ आणि धने पावडर टाकली मी. ते व्यवस्थित आता मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून, पाणी हे थोडं कमीच लागतं कारण ती भाजी ऑलरेडी थोडीशी ओलसरच असते, म्हणून मी असा गोळा करून घेते. तव्यावर तेल टाकून ह्या पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतलं आहे. एका साईडला पातेल्यात मी वरणाला देखील फोडणी देते. असं आपण नॉर्मल थालीपीठ बनवतो तेव्हा अजिबात चिपकत नाही आणि आपण असं कोणी येणार असतं किंवा आपण व्हिडिओ वगैरे काढत राहतो तेव्हा नेमकंच ते चिटकतं आणि अशा प्रकारे तुटतं आणि ते मी पुन्हा चिटकवलेलं आहे. इकडे आपल्या वरणाची डाळ देखील शिजून तयार आहे. ती आता मी हळद टाकून थोडंसं पाणी टाकून पुन्हा आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेते, थोडीशी घोटून घेते. आणि आज वरणात ते टाकताना सांची फिरली आणि डाळ सांडली. बघू शकता तुम्ही गॅसवर. माझ्यासाठी एक वाढवा काम झालं इथे. तर इथे आपलं थालीपीठ पूर्णपणे तयार आहे. छान लोणच्यासोबत किंवा दहीसोबत छान लागतं. इकडे वरणही तयार झालेलं आहे आणि आज मी बनवली छान अशी वांग्याची भाजी. चमचमीत असं खार वांग आज बनवले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.